पण खरंच देवासारखं धावून आलंस. थँक्यू. तुझ्यामुळे वाचले आज. हाय का आता आभार कशाला मानताय? अहो तुम्ही माझ्यासाठी एवढी रिस्क घेऊन इथं आलाय, खरं तर मी तुमचे आभार मानायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आभार बिभार काय मानू नका. ठीक आहे, नाही मान. आणि काय हो वाघमारे, लईच बदललाय बघा तुम्ही. म्हणजे सत्य अशीच आले असते ना, सगळ्यांनी लगेच ओळखलं असतं मला. अहो वाघमारे, बदललाय म्हणजे गेटअप मध्ये बदललाय असं नाही म्हणत आहे. तुमच्या स्वभावात बदल झालाय असं म्हणतोय मी. मला सांगा, एवढं बिनधास्त कशी थोबाडीत मारली हो त्या माणसाच्या? तुम्हाला भीती नाही वाटली अजिबात? सत्या, जिथं अन्याय होत असताना दिसतो ना, मग तिथं मला शांत नाही राहता येत. एकतर तो माणूस त्याच्या बायकोला नांदवत नव्हता, उलट मम्मी साहेबांना उलट बोलतोय. माझं तर डोकं सटकलं, दिले एक ठेव. बाप रे, हे बघा म्हणूनच म्हणलं मी की तुम्ही बदललाय आता. कारण मला ज्या वाघमाऱ्या माहित होत्या ना, त्या नव्हत्या अशा. त्या गपगुमान सगळं सहन करायच्या. होय, अशाच होत्या जुन्या वाघमारे. सगळं सहन करायच्या. नंतर त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती आली, जिनं अन्याय झाला की थेट भिडायला शिकवलं. अच्छा, आणि कोण होती ती व्यक्ती? सगळे त्याला सातारचा वाघ म्हणायचे आणि मी म्हणायचे चिडका बिब्बा. चिडका बिब्बा. निघते, जायची वेळ झाली. वाघमारे, तुम्ही प्लीज थांबा ना अजून थोडा वेळ. तुम्ही असलं ना की लय बरं वाटतं मला. मला मनातलं बोलता येतं. प्लीज माझ्यासाठी थांबा ना अजून थोडा वेळ. ठीक आहे, थांबते, पण तू आराम करायचा बस. मम्मी, बघितलं का? लक्षात आलं का काही? काय? अहो ती नर्स जिचं तुम्ही एवढं कौतुक करताय, आल्यापासून चेहऱ्यावरचा मास्क एकदा पण काढला नाहीये तिनं. चहा घेताना पण काढला नव्हता. मला तुम्ही गडबड वाटते काहीतरी. सपने, कवा कवाच हुशारीचं बोलतीस बघ तू. मला बी काहीतरी गडबडच वाटते है ना, म्हणून तर मी तिला चहा प्यायला सांगत होते. होय. पण नेमकं त्या टायमाला सत्याला त्याची गरज लागली बघ. नाहीतर आपल्याला बराबर तिचा चेहरा बघायला आला असता. नेमकी कोण असेल ग पण ती? तुमच्या विरोधी पक्षाने तर पाठवलं नसेल ना कोणाला जासूस म्हणून. तसे बी असलच म्हणा. कसे, मी महिला परदेश अध्यक्ष झाल्यापासून का नाही, लई जणांच्या नाकाला मिरच्या झोंबल्यात बघ. नाही नाही, पण मम्मी तुमचा दरारा लई आहे बघा. मला नाही वाटत की अपोजिशन वाले असलं काहीतरी करतील. मग दुसरं कोण असेल? तुमच्या एक सुनबाई. नाही म्हणजे मला तर तसंच वाटतं बघा, का एक जाऊबाईच नर्स बनून आलेत. हे नाही सपने, ती नाही अशी हिंमत करणार. तिला चांगलंच ठावाय. ती इथं आली तर काय होईल ती. मागच्या टायमाला फक्त तिला धक्के देऊन घराच्या बाहेर हाकलली.